यानंतरची बातमी येते राज्यात। संभाजीनगरमध्ये खान आला पण बाण गेला अशी परिस्थिती झाली आहे। ठाकरेंनी रशीद मामूंना उमेदवारी दिली म्हणून टीका करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचं सत्तेत येण्याचं स्वप्न आता भंगलंय। रशीद मामूंना तिकीट मिळताच शिंदेंच्या शिवसेनेनं आणि भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला होता। मात्र सगळी टीका झुगारून रशीद मामूंचा 7,958 मतांनी दणदणीत विजय झाला। संभाजीनगरात खान आले आणि बाण गेले। महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आणि संभाजीनगरात ही एकच चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या संभाजीनगरात शिवसेनेला अवघ्या 13 जागा मिळाल्या। उद्धव ठाकरेंनी रशीद मामूंना उमेदवारी दिल्यानं शिंदेंची शिवसेना या मुद्द्यावरनं ठाकरे गटावर अक्षरशः तुटून पडली होती। रशीद मामूंच्या उमेदवारीवरनं ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे असा संघर्षही रंगला होता। मात्र अखेर मुस्लिम मतांसाठी अंबादास दानवेंनी खेळलेली खेळी यशस्वी ठरली आणि रशीद मामूंचा विजय झाला। कोणी खोटा विश्वासावर अफवा ठेवली नाही। तिकडे मत जे तर 40,000 वर होते, त्याच्यामध्ये फक्त मुस्लिम समाजाचे 7-7.5 होते आणि सगळे हिंदू, दलित समाज, ख्रिश्चन समाज होते। ते सगळ्यांनी मला निवडून दिलेला आहे आणि कोणी खोटा विश्वास ठेवला नाही। तर त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो। रशीद मामूंवरून ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप असाही जोरदार सामना रंगला होता। पण तुमचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गातनं पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल, आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल। आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही किती खोटं बोला तरी या जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही। मग तुम्ही कोणासमोर सोबत बसताय? उद्या तर दाऊद इब्राहिम मुंबईत आला ना, तुम्ही त्याला उमेदवारी द्याल, लक्षात घ्या। हे छोटा शकील, दाऊद इब्राहिम, अबू सालेम यांनाही तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात बोलून उमेदवारी द्याल। अशा प्रकारचं राजकारण भाजपचं चालू आहे। संभाजीनगरातही शिंदेंच्या शिवसेनेनं रशीद मामूंना ठाकरेंनी दिलेली उमेदवारी हा प्रचाराचा मुख्य मुद्दा केला। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असा आरोप करत शिंदे सेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। रशीद मामू हे 1988 मधल्या पहिल्या महापालिका निवडणुकीत कोतवालपुरा गरम पाणी वॉर्डातनं नगरसेवक झाले होते। 1995 मध्ये दुसऱ्यांदा रशीद मामू अपक्ष म्हणून विजयी झाले। 1997-98 मध्ये अनुसूचित जमातीसाठी महापौर पद राखीव होतं, पण सत्ताधारी पक्षांकडे अनुसूचित जातीचा उमेदवारच नव्हता। त्यामुळे आरक्षण डावलून दुसऱ्या व्यक्तीला महापौर करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या। तेव्हा रशीद मामूंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला। पुढे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि तिथेही मामू जिंकले आणि महापौर झाले। 1997 मध्ये महापालिकेत एसटी प्रवर्गासाठी महापौर पद राखीव होतं। महापौर पद मिळावं यासाठी रशीद मामू यांनी न्यायालयीन लढा देत हे पद मिळवलं। समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चावेळी रशीद मामू यांनी दगडफेक घडवून आणली होती। त्यामुळे दंगल पसरवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आजही आहे। याच रशीद मामूंच्या उमेदवारीमुळे बाण कुणाकडे आणि हिंदुत्व कुणाचं यावर संभाजीनगरातलं रणांगण पेटलं होतं। रशीद मामूंचा विजय हा संभाजीनगरच्या राजकारणात अनेक अर्थानं महत्वाचा आहे। काँग्रेस बरोबर युती नसली तरी मुस्लिमांची मतं ठाकरेंना मिळू शकतात, याचं हे मोठं उदाहरण आहे। दुसरं म्हणजे वर्षानुवर्ष खान हवा की बाण हवा या मुद्द्यावर संभाजीनगरात शिवसेना निवडणूक लढली। रशीद मामूंच्या विजयानं आणि शिवसेनेला मिळालेल्या अवघ्या 13 जागांमुळे खान हवा की बाण हवा या मुद्द्यातली हवाच गेली। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।